बिरदेवा बघा आमचं देवाचं स्थान, आमचं देवाचाही कार्यक्रम आहे. आमच्या देवाचाही भरपूर असा महान कार्यक्रम होतो की इतका छान मध्ये होतो की सगळ्यात मोठा नवस उंबऱ्याचा म्हणजे. चल की आता म्हणत जाऊ की. हे बघा हा बिरदेव आहे, तरी तुम्ही बघू शकता. आमची आजी तुम्हाला पुढची माहिती सांगेल. हे बघा देव आमचं, ही गादी गादी देवाचं ही सगळं महात्मा सगळं आहे बघा. भोवतणी ही देवाचं महात्मा, काय सांगते ही देवाची गादी आहे. ही देवाची गादी उशी सगळं आरसं फिरसं घालते ती बघा देवाला. ही बघा देवाचं इतकं महात्मा आहे. इतकं नवसाला पावतो देव, इतकं महान देवाचं देवळ आहे. आमच्या हे आहे पांगरीचं आमचं बिरदेव आहे. सप्तशा डोंगरचा टाकेवाडीला आहे. एवढा मोठा कार्यक्रम होतो बघा. सगळी पाहुणे सांगा आम्हाला कसा कसा कार्यक्रम आहे देवाचा. सगळ्यात मोठा नवस हेच बघा देवाचा आमच्या लेही सगळ्यात एवढं करते ती देवाला बघा. एवढी महिला मंडळ जमते देवाला, एवढं सगळं करते बघा. ही कसं काय जरा जोरानं बोल. हा काय मोठ्यानं लय मोठ्याने बघा. कणिक कशी मळते ते दावायचं, सगळं दावायचं. देवाचं दावलं पाहिजे सगळ्याला, देवाचं आलं पाहिजे, देवाचं केलं पाहिजे, सगळ्यांनी चित्र मिळून आलं पाहिजे. हे आपलं देवस्थान. एवढी महिला मंडळ जमत्यात, हे करत्यात सगळे बघा. लय मोठं देवाचं महात्मा आहे. देव म्हणजे असं माणसाला वाटतं देव म्हणजे काय, पण हे देवाचं महात्मा जर घेतलं मनात ध्यानात जर घेतलं तर लय देवाचं महात्मा चांगलं असते. एवढा मोठा नवस देवाचा म्हणजे उंबऱ्याचाच असतोय. सगळं देव इथं आहे. तू जायचं का तिकडून, काही कुंडी यायचं सगळं कुठं तिकडं कुठं देव आहे? देव नाही. आमच्या महिला मंडळ किती सहकार्य करते त्या देवाला, किती चांगला आहे. महिला मंडळ लय सहकार्य करते पोळ्याला. मग त्यांना म्हणलं पोळ्या चांगल्या करा, आपला ठोक जाणार आहे, ठोकला टाकणार आहे. आपल्या पोळ्या चांगल्या झाल्या पाहिजे, त्या आपल्या तव्यावनी पोळ्या चांगल्या आल्या पाहिजे, त्या आपलं टोपलं चांगलं दिसलं पाहिजे, आपलं सगळंच व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि आपलं बघितलं पण पाहिजे, गाणं पण म्हणलं पाहिजे. इथं बसा खाली सगळं आले आले. देवाची आपल्या सगळे इथं येऊन जीवली पाहिजे, ते सगळं केलं पाहिजे. पोटाला पोटभर खाल्लं पाहिजे आणि पोळ्या आपल्या चांगल्या दिसल्या पाहिजे, त्या आपण केल्या पाहिजे त्या चांगल्या. आपलं म्हणजे सगळं महात्मा ह्यातच आहे. देवानं आपल्या भरपूर आपल्याला दिलेला आहे. देव आपल्या पाठीशी आहे. देवाने आपल्याला सगळ्यात मोठा नवस आपला देवाचा उंबऱ्याचा आहे. पोळ्या पण चांगले त्या बायका, ही महामंडळ पोळ्या पण चांगलं करते, त्या सगळं चांगलं करते. ते पुराण कणिक चांगले आहे. पुराण आहे का चांगलं? पुराण चांगले आहे, काय फरक नाही त्याला. पण देव करून घेणार, देव करून घेणार. आपण काय करतोय? हो करतोय, देव घेतोय, करतोय, तव्यात पोळी टाकतोय, भाजतोय, बनवतोय, ही करतोय. काय ही सुद्धा होत नाही. चांगल्या करा, आपल्या देवाचं नाव घ्या आणि पोळ्या चांगल्या. पण पुराण चांगलं होतं, चांगल्या पुराण सगळ्यांनी सहकार्य केले देवासाठी. देवाचा सगळ्यात मोठा उंबरामध्ये देवाचा नवसच आहे. देवाचं ही करायचंच आहे. इकडे इकडे इकडे
हो हो गेलो तिथं राहिलं तेवढं कसं फेडते ते असे म्हणजे असं कुठल्याही देवालाही सारखं हे असलं ही कार्यक्रम होत असते तर देवाचं कार्यक्रम हे सारखं आहेत देवळात आणि महिला मंडळ सारखी हे आपलं त्यांना चालूच आहे. अशा चुली करायच्या चुलीवर पोळ्या भाजायच्या त्यांनी पुरण देते ती करून तिथं पण बायकासनी महिला मंडळी सगळी करते ती स्वयंपाक करते ती पोळ्या करते ती टोपली भरून सगळ्यासनी कार्यक्रम ही भारी असतो या चांगला होतो या. बरं इकडे चल आजी. आमच्या देवाला इतकं महिला मंडळ एवढे कार्यक्रम होत्या ती एवढ्या चांगल्या पोळ्या करते ती सहकार्य करते महिला मंडळ बघ आमचं किती सहकार्य करते देवाला लेकरं बाळ असते ती जेवते ती खाते ती पाणी असतं या जारचं सगळं व्यवस्थित करते ती आमचा म्हणजे हे सगळ्यात कार्यक्रम मोठा नवस मोठा देवाचा आहे का नवस मोठा देवाचा पोळी चांगली झाली पाहिजे चांगली भाजली पाहिजे टोपलं भरलं पाहिजे टोपलं नेलं पाहिजे आपलं चांगलं आहे टोपलं म्हणून चांगल्या पोळ्या केल्या त्या म्हणून आवडीनं नेलं पाहिजे मस्त पैकी टोपलातच नेलं तिखट कर नाही चांगलंच आहे त्या पोळ्या इथे सगळे इथे एक आता नाही झाली आता टोपलं नेऊन असं ते आहे की चांगलं तिखट कर आणि एक पोळी टाकली बघा आता आजी बघा सांगा उमरा कशासाठी करते ती काय असतं त्याचं सांगा की हे सांग ना नवस असतो माणसं चांगला नवसच असतो उमरा देवाला माणसाला पावतो देव म्हणून ते उमरा घालते ती नवस फेडते ती असं काहीतरी बोलायची शिकवायचे ना सतोषाचं सगळं गेलं सगळ्याच्या मोबाईल आले आपल्या देवाचं कुठतरी आहे केलं पाहिजे की आपल्या देवाचं मग काय हे नाहीच तर मग आता जात आहे बघा आपल्या देवाला प्रत्येक मोबाईल प्रत्येकाच्या बाबतीत जात आहे आपल्या देवाचं कधी आहे सगळं कसं कसं काय ना पण येडं वाकडं आपल्या देवाचं देवाचं गेलंच पाहिजे हा जात की हळू एवढं पाणी असतं ए चल की इकडे बाहेर आधी बाहेर बाहेर केलं की बघा देवाचं आमच्या कसं आहे काय की ह्यांचा पण अशी दुकानं येते ती आमचा देवाचा नवस मोठा असतो देवाचा नवस सगळ्यात मोठा देवाचाच नवस आमच्या हे आणि आमचा देव लाडूचा दुसऱ्या पोळ्याच केल्या पाहिजे खाते ती ही करते ती दिवसभर म्हणून लाडूचं करीत नाही लाडूचं मानून घेत नाही देवांचा हे पोळ्यातच घेतो मानून म्हणून असे महिला मंडळ सगळे सहकार्य करते ती हे पहा हे म्हसोबाचे मंदिर आहे तरी तुम्ही पाहू शकता तरी इथं असा खूप मोठा परिसर आहे असा खूप मोठा परिसर आहे तुम्ही सगळं पाहू शकता बघू शकता तर सगळा म्हणजे इथं बिरू या देवस्थानाचं खूप मोठं महात्म्य आहे ही असे देवस्थान आहे आपल्या देवाचं पांगरी गावाचं बघा
आणि हे सगळं सर्वांना पावतो. वाटाच्या वाटसुरांनी सुद्धा देव पावतो. वाटाची वाट सुद्धा म्हणते ती ही देवळ कशाच आहे, दैवडी फलटण जायचा रोड जवळ आहे, देवळ कशाच आहे. तरी ते एक स्त्री म्हणजे सांगायचं म्हणजे तात्पर्य, स्त्री एक दोन्ही नवरा बायको चाललेली होते वाटणी. आणि मग ते म्हणली की हे देवळ म्हणजे लय मोठं दिसतंय, म्हणजे कशाच असेल देवळ, पावल का. तर ते जावं पत्नी म्हणला की पुता तिच्याबरोबर पतीसोबत म्हणला की हो पावतो म्हणले आपल्या पोटी फळ नाही आपण करता का नवस. मग ती म्हणले हो करू की नवस. म्हणले आपल्याला जर 12 महिन्यात फळ दिलं देवानी, आपल्याला पोटी फळ दिलं तर आपण देवाचा 12 महिन्यात नवस फेडायला येऊ म्हणले. मग तिनं त्याला देवाचं फळ दिलं. देवाने भरपूर काय हे दिलं आणि देवाचा नवस त्या बाळाला घेऊन गेले. हो फार लांब थांब की. करू का बंद ते? देवांचा म्हणजे मोठं परिसर आहे. पाणी भरपूर, पाणी विहिरी खाल्ले काय सगळं केलंय देवाचं इथं. म्हणजे रोज जत्रा होणार काय होणार, पण सगळ्यात मोठा नवस की उंबऱ्याचाच असणार. सगळ्यात मोठा नवस म्हणजे सगळे गावातल्या महिला मंडळ सगळे पोळ्या करायला इथं येणार. पुरुष लोक सगळे येणार, सगळं कणिक पुराण करून देणार. पुरुष लोक महिला मंडळ पोळ्या करणार. असा म्हणजे व्यवस्थित सहकारी सगळे करते. ते कार्यक्रम पार पाडते. ती संध्याकाळच आपले जेवण आपापल्या घरी जाते. ती वाहनं घालवून येते ती आणि व्यवस्थित पार पडतो. बसते. हां तुम्ही पाहिलंच असेल तरी इथं पुरण वाटण्यासाठी, कणिक मळण्यासाठी मशिनरी आहेत. तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा.